एका दुर्घटनेच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहूया। ठाणे शहरामध्ये शिवशाही बसला आग लागली। ठाणे स्टेशन जवळील ब्रिजवरील ही संपूर्ण घटना आहे। आगीमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र बसचं मोठं नुकसान झालंय। उन्हामुळे गाडी गरम होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। ही दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। ठाणे शहरामध्ये ही दुर्घटना घडली आहे। शिवशाही बसला आग लागली। ठाणे स्टेशन परिसरामध्ये असलेल्या ब्रिजवरच बसला ही आग लागलेली आहे। साताऱ्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवणार आहे। उपनगराध्यक्ष डीजी बनकरांनी माहिती दिली। दोन्ही राजेंच्या उपस्थितीमध्ये पुतळा बसवला जाईल। डीजी बनकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी आगमन झालेलं आहे आणि तसेच सातारचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सातारचे सर्व नगरसेवक यांनी या विषयामध्ये अतिशय सुंदरपणे पॉझिटिव्ह आणि पुतळा लवकरात लवकर कसा बसेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले। त्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला यश आले। माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, त्याचबरोबर माननीय खासदार उदयनराजे भोसले, त्याचबरोबर सातारा शहर नगरीचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, आमचे सर्व नगरसेवक, सर्व अधिकारी यांच्या वतीनं या पूर्णाकृती पुतळ्यासाठी प्रयत्न केले गेले। नेस्कोमधील ड्रग्ज प्रकरणासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट आता समोर येते। या प्रकरणामध्ये 11 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली। मुख्य आरोपी बँकॉकला पळून गेला। पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांनी या प्रकरणाच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे। तपासामध्ये अद्यापर्यंत आपण तपासादरम्यान 11 आरोपितांना अटक केलेली आहे आणि सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये जो सध्या स्थितीमध्ये आपल्याला जो आरोपी आहे आयुष साहित्य याच्याकडनं आपण काल तपासादरम्यान 435 ग्रॅमचे 933 पिल्स इस्टासीच्या आपण रिकवर केलेल्या आहेत। सदरच्या ज्या रिकव्हरी आहे त्या रिकव्हरीच्या अनुषंगाने आपण बाकी पुढचा जो तपास आहे तो तपास आपण करत आहोत। तर गोरेगावच्या नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये वनराई पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली। इंटरनॅशनल ड्रग्ज पेडलरच्या पत्नीला बेड्या ठोकलेल्या आहेत। पती फरार झालाय। पेडलर्स आणि ड्रग्ज तस्कर यांच्यामध्ये पैशांची देवाणघेवाण झालेली होती। बँक खात्यांच्या स्टेटमेंटमधून ही माहिती समोर आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।